नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जाग आणण्याकरता शाहू मिलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन। सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचा आंदोलनात सहभाग। पंतप्रधान मोदींच्या संसदेतील त्या वक्तव्यानंतर जनतेत लॉकडाऊनची भीती, मात्र भारतात लॉकडाऊन लागणार नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांचं स्पष्टीकरण। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचं नियोजन, 33 ठिकाणी वाहन पार्किंगची करण्यात आली व्यवस्था। कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, काही ठिकाणी विजा कोसळल्या। आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाला नमवून पाटाकडील तालीम मंडळ अंतिम फेरीत। रविवारी पाटाकडील आणि खंडोबा तालीम यांच्यात विजेतेपदासाठी लढत। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापुरातील शाहू मिल पुन्हा सुरू करण्यात यावी याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी आज शाहू मिलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीनं या आंदोलनात सहभाग घेतला। कोल्हापुरातील शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी यासाठी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती गेल्या महिनाभरापासून आक्रमक झाली आहे। शाहू मिल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्या सकाळी 11 वाजता न्यू पॅलेस इथं खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती यांच्या वतीनं शाहू मिलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी शाहू मिल सुरू झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत मागणीकडे लक्ष वेधलं। या ठिय्या आंदोलनात ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, माजी नगरसेवक संदीप कवाळे, विशाल देवकुळे, डॉक्टर रवींद्र मोरे, रवी जाधव, राजू सांगावकर आदींनी सहभाग घेतला। आखाती देशातील युद्धामुळे एका बाजूला LPG गॅस तुटवडा आणि इंधन टंचाईमुळे भीतीचं वातावरण असताना दुसरीकडे भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय। गावात, बाजारपेठेत छोटे दुकानदार लॉकडाऊनच्या चर्चेनं चिंतेत आहेत। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अधिकृत भूमिका मांडली आहे। भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या असून सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं त्यांनी सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करत जगभरात सुरू असलेल्या तेल संकटाविषयी माहिती दिली होती। युद्धामुळे तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचे पडसाद भारतात देखील पडतायत असं सांगत यासाठी आपल्याला एकजुटीनं कोरोनामध्ये लढलो तसं लढायला लागेल असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं। या वक्तव्यानंतर देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झाली। मात्र केंद्र सरकारनं कोविडप्रमाणे लॉकडाऊन लावण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून देशात कोणताही लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलंय। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबत एक्स पोस्ट शेअर करत अधिकृत भूमिका मांडली आहे। श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीतील दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची यात्रा 30 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होतीये। या यात्रेसाठी विविध भागातून भाविक येत असतात। या काळात वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून यावर्षी 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। लोकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय।
दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाची यात्रा 30 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र तसंच अन्य राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं जवळपास 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. शासन काठी घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी सेंट्रल प्लाझा इथं वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. गिरोली फाटामार्गे येणाऱ्या भाविकांसाठी यमाई वळणाजवळ दानेवाडी फाटा बुने फार्म हाऊस इथं एकूण 17 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. केरली फाटामार्गे येणाऱ्या वाहनांसाठी जुने एसटी स्टँड, नवीन एसटी स्टँडच्या मागील बाजू, गायमुख, इनाम पार्किंग अशा 9 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय यमाई मंदिराच्या मागील बाजूला श्रावणी हॉटेलसमोर टोल नाक्याच्या बाजूला दुचाकी वाहनं पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 30 तारखेपासून सायंकाळी 8 नंतर सर्व मार्गावरून ज्योतिबाकडे येणारी सर्व अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. बुधवारी 1 एप्रिल रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी सायंकाळी यात्रा संपल्यानंतर केवळ ज्योतिबा डोंगरावरून सर्व प्रकारची वाहनं खाली येतील. मात्र बुधवारी सायंकाळनंतर सर्व प्रकारच्या वाहनांना मंदिराकडे जाण्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय. मार्च 2026 पासून आपण संध्याकाळी 8 वाजल्यापासून वरती अवजड वाहनांना प्रवेश बंद करत आहे. तसेच जी व्यापाऱ्यांची जी वाहनं आहेत तिथं साहित्य घेऊन जाणार ती सुद्धा 30 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आम्ही बंद करणार आहोत. त्याच्यानंतर ती वाहनं येणार नाहीत, तर त्याच्या आधी ती वाहनं येतील. तसेच जे येणारे भाविक आहेत तर भाविकांच्या जे पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था एकूण 33 ठिकाणी आहे. यामध्ये जे गिरोली फाटामार्गे येणारी जी वाहनं आहेत तर त्यांचं एकूण 17 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था 4 चाकी वाहनांची केलेली आहे आणि 3 ठिकाणी दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तसेच जे शासन काट्यांची वाहनं आहेत तर ती वाहनं मेन पार्किंग या ठिकाणी राहतील वरती आणि अवजड वाहनं जी आहेत ते सेंट्रल प्लाझा या ठिकाणी राहतील. तसेच केरली फाटामार्गे जी वाहनं येणार आहेत, केरली फाटामार्गे येणाऱ्या वाहनांसाठी एकूण 10 ठिकाणी 4 चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि 3 ठिकाणी दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तर यावेळी जे इनाम गायमुख पार्किंग आहे हे पण मोठं पार्किंग आपण पायथ्याला केलेलं आहे आणि बुने फार्म हाऊसच्या पाठीमागे एक 3000 वाहनांचं अतिरिक्त पार्किंग केलेलं आहे. तर कोणत्याही भाविकांना जी वाहनं येणार आहे तर ती व्यवस्थित पार्किंगमध्ये जातील या दृष्टीने वाहतूक शाखा नियोजन करत आहे. तर याकरता माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी एक जाहीरनामा काढलेला आहे, अधिसूचना काढलेली आहे. तसं कलेक्टर साहेबांनी अधिसूचना काढलेली आहे. यामध्ये जी वाहनं येणारे आहेत ते रस्त्यावरती कुठेही पार्क होणार नाहीत. तसेच जी आम्ही निर्देश दिलेले आहेत त्यानुसार वाहनं पार्क होतील. तसे यात्रा संपल्यानंतर दिनांक 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 3 ते 4 या दरम्यान आम्ही वरती जाणारी डोंगरावरती जाणारी वाहनं आहेत तर ती वाहनं थांबवण्यात येतील. ती खालीच राहतील आणि वरून यात्रा फुटल्यानंतर संध्याकाळी 5 नंतर वरून फक्त एकेरी वाहतूक चालू राहील. यात्रा काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार वाहतूक मार्गावर अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून थकीत घरफाळा तसंच पाणी बिलावरील दंड आणि विलंब आकारामध्ये तब्बल 80% सवलत देण्यात येणार आहे. ही योजना 31 मार्चपर्यंत लागू असणार आहे अशी माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. कोल्हापूर शहरातील थकीत घरफाळा तसंच पाणी बिलावरील दंड आणि विलंब आकारामध्ये 80% सवलत देण्याचा निर्णय महानगरपालिकेनं जाहीर केला आहे. ही सवलत 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे. महासभेतील ठराव आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या मान्यतेनंतर ही सवलत दिली जाते. निवासी तसंच अनिवासी मिळकतींसाठी ही सवलत लागू असणार आहे. थकबाकीदारांनी चालू मागणीसह थकीत रक्कम एकरकमी भरल्यास दंड आणि व्याजामध्ये मोठी सूट मिळणार आहे. तसंच पाणीपुरवठा विभागाच्या थकीत बिलावरही विलंब आकारामध्ये 80% सवलत दिली जाणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी 28 ते 31 मार्च दरम्यान सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय ऑनलाईन किऑस्क आणि UPI वॉलेट्सद्वारेही कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकीत करावर 2% दंड, जप्तीची कारवाई आणि मिळकतीवर बोजा नोंद होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी थकीत रक्कम तात्काळ भरावी असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय.
गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असताना काही वितरक इंधन पुरवठा करताना ग्राहकांची नाहक अडवणूक केली जात असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सक्त ताकीद द्या अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या सोबत झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस याचा पुरेसा साठा असताना देखील काही वितरकांकडून ग्राहकांची अडवणूक केली जाते। त्यामुळे लोकांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे। गेल्या 4 दिवसांपेक्षा सध्या जिल्ह्यात पेट्रोल पंपांवरील ग्राहकांच्या रांगा कमी झाल्यात। मात्र काही गॅस एजन्सीच्या दारात अद्यापही लोकांच्या रांगा आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर यांची बैठक झाली। विनाकारण ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन त्यांना सक्त ताकीद द्या अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी या बैठकीत केली आहे। जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा असल्यानं लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं। येत्या 2 दिवसात पुन्हा गॅस वितरक एजन्सीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देऊ अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली। या बैठकीला हर्षल सुर्वे, दुर्गेश लिंगरस, शिवाजीराव जाधव, निलेश हंकारे, कमलाकर जगदाळे, अनिल पाटील, पूजा भोर, प्रतिज्ञा रांगणेकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम 27 मार्च म्हणजेच रंगभूमी दिनी पूर्ण होईल असं आश्वासन महापौर रूपाराणी निकम यांनी दिलं होतं। मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं कलाकारांनी नाराजी व्यक्त करत हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं अशी मागणी केली आहे। आज 27 मार्च म्हणजेच जागतिक रंगभूमी दिन। इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट संस्थेनं 1962 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली। जगभर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी कोल्हापुरातील कलाकारांमधून काहीसा नाराजीचा सूर उमटलाय। याला कारण होतं महापौर रूपाराणी निकम यांनी दिलेल्या आश्वासनाचं। कोल्हापूरचं सांस्कृतिक केंद्र असणारं केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट 2024 रोजी आगीत जळून खाक झालं होतं। 1 वर्षात हे नाट्यगृह पुन्हा उभारलं जाईल असं आश्वासन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीनं देण्यात आलं होतं। मात्र 1.5 वर्ष होत आलं तरी अद्याप काम सुरू आहे। 4 मार्च रोजी महापौर रूपाराणी निकम यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम 27 मार्चपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं। बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी मी स्वतः आणि आयुक्त मॅडमसुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या 27 मार्चला आपण हे सगळं काम कंप्लीट करण्याचा मानस करत आहोत आणि त्या अनुषंगाने कंप्लीशनसुद्धा होईल। मात्र महापौरांनी दिलेलं आश्वासन त्यांना पूर्ण करता आलेलं नाही। एकीकडे रंगभूमी दिन साजरा होत असताना रंगकर्मींचीच फसवणूक झाली आहे। याबद्दल कलाकारांनी खंत व्यक्त करत तात्काळ याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। आज रंगभूमी दिन आहे। या दिनानिमित्त केशव नाट्यगृह चालू न झाल्यामुळे एक खंत व्यक्त करतो मी। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने एक शब्द दिला होता रंगभूमी दिनानिमित्त केशव नाट्यगृह चालू करण्यात येईल, तरी मी अद्याप चालू झालेलं नाही आणि लवकर नाट्यगृह चालू करावे एक तातडीची विनंती आहे। तिकडे वाटून राहिलेली आहे ती म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहाची। ज्या कोणी व्यक्तीनं किंवा आपोआप झाला असेल तरी केशवराव भोसले नाट्यगृहाचं जे नुकसान करून ठेवलेलं आहे ते कोल्हापूरच्या कलानगरीमध्ये असणाऱ्या सर्व कलाकारांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। माझी राज्यकर्त्यांना, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे, हे लवकरात लवकर केशवराव भोसले नाट्यगृह दुरुस्त करून चालू करावं आणि नव्या उमेदीच्या कलाकारांना त्या ठिकाणी आपल्या कला सादर करायला त्यांना संधी मिळावी, हीच माझी आज रंगदिनाच्या निमित्तानं आपल्या राज्यकर्त्यांना व शासनकर्त्यांना कळकळीची विनंती आहे। रंगभूमी दिनाच्या, जागतिक दिनाच्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञानांना माझ्या हार्दिक शुभेच्छा।
दरम्यान आत्तापर्यंत पहिल्या टेंडरचं काम पूर्ण झालंय. दुसऱ्या टेंडरमधील कला दालन, मुख्य दालन इथले जिने 8 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहेत. तिसऱ्या टेंडरमधील सुद्धा बहुतांश काम पूर्ण करण्यात आलंय. सिलिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर खुर्ची आणि पडदे बसवण्यात येतील. हे संपूर्ण काम येत्या 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय. शिवाजी विद्यापीठात उद्या शनिवारी शिवमहोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये शिंदेशाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि गायक उत्कर्ष शिंदे गाण्यांचं सादरीकरण करणार आहेत. यावेळी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना शिवजीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीनं शिवमहोत्सव 2026 या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. उद्या 28 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष सरोज पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून खासदार शाहू महाराज छत्रपती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे प्रवर्तक डॉक्टर प्रवीण कोडोलीकर आणि संयोजन समितीचे अध्यक्ष मंजित माने, उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी दिली आहे. यावर्षीचा शिवजीवन गौरव पुरस्कारानं डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना गौरवण्यात येणार आहे. तर शिवसेवा पुरस्कार भरत लाटकर यांना दिला जाणार आहे. अनिल लवेकर यांचा 75 निमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यंदा शिवमहोत्सवात जल्लोष तरुणाईचा या संकल्पनेतून युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. गीत, नृत्य, लोकसंगीत तसंच विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा बहारदार कार्यक्रम यामध्ये सादर होणार आहे. यावर्षी मुख्य आकर्षण असणार आहे ते शिंदेशाही या कार्यक्रमाचं. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि गायक उत्कर्ष शिंदे गीतांचं सादरीकरण करणार आहेत. वीटभट्टी मजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी अवनीच्या हक्क परिषदेत करण्यात आली. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आयोजित अवनीच्या हक्क परिषदेत एकूण 11 ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले. मूलभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य या हक्कांपासून स्थलांतरित वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर वंचित आहेत. या वास्तवाची तीव्र दखल घेत श्रमजीवी वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर संघटनेच्या वतीनं हक्क परिषद घेण्यात आली. कोल्हापूर शहर आणि परिसरातील वाकरे, खुपिरे, कुडित्रे, साबळेवाडी, जाधववाडी इथल्या वीटभट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर ही परिषद घेण्यात आली. यामध्ये 47 मजुरांनी सहभाग घेतला. या परिषदेत वीटभट्टी मजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसंच मजुरांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन एकूण 11 ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले. याशिवाय मजुरांना पिण्याचं स्वच्छ पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा यांचा अभाव असल्याचं अधोरेखित करण्यात आलं. स्थलांतरामुळं बालकांचं शिक्षण खंडित होत असल्याची गंभीर समस्या उपस्थित करण्यात आली. यावेळी अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी वीटभट्टी मजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. मजुरांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी सक्षम लढा उभारण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिक्षण, आरोग्य आणि भौतिक सुविधा या संदर्भात देखील मजुरांनी आपले प्रश्न उपस्थित केले. या परिषदेसाठी सातप्पा मोहिते, अमर कांबळे, रवी कुराडे, सोनाली साळुंखे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे यांचं सहकार्य लाभलं. पर्यावरणपूरक स्मार्ट राईड विचारात घेऊन सुझुकी कंपनीनं ई-ॲक्सेस ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. कोल्हापूर शहरातील मोहिते सुझुकी शोरूममधून ई-ॲक्सेसची पहिली स्कूटर मिळवण्याचा मान कोल्हापूरमधील शुभम वटकर यांनी मिळवला आहे. पर्यावरणपूरक स्मार्ट राईड आणि बॅटरीची सुरक्षा लक्षात घेऊन सुझुकी कंपनीनं ग्राहकांसाठी खास ई-ॲक्सेस बाजारात आणली आहे. आज शहरातील मोहिते सुझुकी शोरूममधून ई-ॲक्सेसची पहिली स्कूटर मिळवण्याचा मान कोल्हापूरमधील शुभम वटकर यांनी मिळवला आहे. सुझुकी ई-ॲक्सेस ही ई तंत्रज्ञान अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. दीर्घ बॅटरी लाईफ, उत्कृष्ट हाताळणी, उच्च गुणवत्तेच्या फिटिंग्ज आणि फिनिशिंग अशी या स्कूटरची खास ओळख आहे. ही ई-ॲक्सेस खूप जास्त आणि खूप कमी तापमानातही चालते. ड्रॉपिंग, कंपन आणि बॅटरी सुरक्षाही देते. या स्कूटरमध्ये ॲल्युमिनियम बॅटरी केससह हलकी चेसिस आहे.
यात LED लाईट्स, ड्युएल टोन ॲलॉय व्हील्स, मेंटेनन्स फ्री ड्राईव्ह बेल्ट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 4.2 इंच TFT डिस्प्ले, सुझुकी राईड कनेक्ट ॲप सपोर्ट, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, USB चार्जिंग पोर्ट, ॲडव्हान्स हीट मॅनेजमेंट आणि डिस्क ब्रेक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम अशा अनेक गोष्टींचा या स्कूटरमध्ये समावेश आहे. तसंच रोजचं सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा असणारी मोठी बूट स्पेस आहे. ही स्कूटर कोल्हापूर शहरातील सयाजी हॉटेल समोरील मोहिते सुझुकी शोरूममध्ये 3 आकर्षक रंगात उपलब्ध असणार असल्याची माहिती सुझुकी कंपनीकडून देण्यात आली आहे. यावेळी ग्राहक शुभम वटकर यांच्या हस्ते केक कापून पहिली E-ॲक्सेस स्कूटर त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. यावेळी सुझुकीचे जनरल मॅनेजर राजेंद्र गुरव, सेल्स मॅनेजर मानसी लंबे, सुझुकीचे एरिया सेल्स मॅनेजर मुकेश गायकवाड यांच्यासह स्टाफ आणि ग्राहक उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वाहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार अनेक महिन्यांपासून थकीत आहे. येत्या 2 दिवसात थकीत वेतन अदा करण्यात यावं, अन्यथा 1 एप्रिलपासून सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू करतील. थकीत संपूर्ण वेतन मिळेपर्यंत कामावर हजर राहणार नाही असा ठाम इशारा कामगारांनी दिलाय. याबाबतचं निवेदन त्यांनी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि महापौर उदय धातुंडे यांना दिलं. इचलकरंजी महापालिकेच्या वाहन विभागात JK टूर्स अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीमार्फत कर्मचारी सेवेत आहेत. या कंपनीकडून नोव्हेंबर 2025 पासून आजतागायत कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून दैनंदिन उदरनिर्वाह करणं कठीण झालंय. अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत असून घर खर्च, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित खर्च भागवणं अशक्य झालं असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अखेर निवेदनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनाला अंतिम इशारा दिलाय. येत्या 2 दिवसात थकीत वेतन अदा करण्यात यावं, अन्यथा 1 एप्रिलपासून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन सुरू करतील. थकीत संपूर्ण वेतन मिळेपर्यंत कामावर हजर राहणार नाही असा ठाम इशारा कामगारांनी दिलाय. याबाबतचं निवेदन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि महापौर उदय धातुंडे यांना देण्यात आलं. यावेळी अब्राहम जगताप, अक्षय धूपदाळे, वैभव पाटील, ऋषिकेश कोळेकर, विवेक अत्तिगिरे, सतीश जाधव, सौरभ राऊत, विजय कुरणे, शीतल कुंभार आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते. चिपळूण इथं पत्रकारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागलेत. आज कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये सर्व पत्रकारांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केलाय. चिपळूणमधील एका पतसंस्थेविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये बैठक झाली. या बैठकीत पत्रकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. मारहाण करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वृत्तवाहिनीचे पत्रकार दीपक भागवत यांच्या बाबतीत काल जी मारहाणीची घटना घडलेली आहे त्याचा कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूरच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आहे. एका पतसंस्थेच्या वृत्तसंकलनासंदर्भात ते गेले असता त्यांना संबंधितांनी जी 10 ते 15 जणांनी मारहाण केली त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेणेकरून यापुढे सुद्धा पत्रकारावर हल्ले करण्याचे प्रमाण कमी होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. या संदर्भात आज आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने त्या मारहाणीचा निषेध केलेला आहे. आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना संपर्क साधून या घटनेसंदर्भात कारवाई करण्याची त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. बैठकीला अध्यक्ष शीतल धनवडे, नंदकुमार ओतारी, रणजित माजगावकर, विजय केसरकर, सतेज औंधकर, जितेंद्र शिंदे, अभिजित पाटील, उत्तम पाटील, साईप्रसाद महिंद्रकर, श्रीकांत पाटील, दीपक सूर्यवंशी, प्रकाश देवणे, श्रद्धा जोगळेकर, विकास पाटील यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे सदस्य उपस्थित होते.
पन्हाळा तालुक्यातील सातवे इथं वाढीव गावठाण प्लॉटधारकांना 1991 साली दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 7/12 उतार्यावर तात्काळ नावनोंद करण्यात यावीत या मागणीसाठी दलित महासंघ वायदंडे गटाच्या वतीनं पन्हाळा तहसील कार्यालयासमोर कागदफाड आंदोलन करण्यात आलंय। या मागणीची जर दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। पन्हाळा तालुक्यातील सातवे इथं गट नंबर 1712-1 या गटावर जिल्हाधिकाऱ्यांनी 1991 साली दिलेल्या आदेशानुसार गावठाण वाढवून प्लॉट पडलेले आहेत। त्या कालावधीत आदेशात नमूद असलेल्या काही ग्रामस्थांना शासनानं निर्धारित केलेली रक्कम भरून आपली नावं त्या प्लॉटवर लावली आहेत। मात्र या आदेशाच्या यादीत जवळपास 30 ते 35 लोकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं शासनानं निर्धारित केलेली रक्कम त्यांना भरता आली नाही। त्यामुळे त्या लोकांची नावं 7/12 उतार्यावर दाखल झालेली नाहीत। आदेशाप्रमाणे ज्या लोकांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत अशा लोकांकडून शासनाची निर्धारित रक्कम भरून घेऊन 7/12 उतार्यावर नावं तात्काळ दाखल करण्यात यावीत या मागणीसाठी दलित महासंघ वायदंडे गटाच्या वतीनं पन्हाळा तहसील कार्यालयासमोर कागदफाड आंदोलन करण्यात आलं। या मागणीची जर दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे, उपाध्यक्ष पोपटराव लोंढे, कार्याध्यक्ष सागर लोंढे, प्रशांत डोईफोडे, गोरख सावंत यांच्यासह सातवे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते। आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। ते व्हिडिओ खरे असतील तर मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। सज्ञान महिलेशी विवाहित पुरुषाचे लिव्ह इन रिलेशनशिप गुन्हा ठरत नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचं निरीक्षण। राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। इचलकरंजीत जुन्या वादातून महेश माने या तरुणावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला, हल्ल्यात जखमी झालेल्या मानेवर सीपीआरमध्ये उपचार सुरू। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात रुग्णांना करण्यात आलं फळांचं वाटप। प्रभू श्री रामचंद्र की जय अशा जयघोषात गुरुवारी रात्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात श्रीरामाचा रथोत्सव नगर प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला। या नगर प्रदक्षिणा दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत 2.5 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या रथोत्सवामुळे सारा मार्ग श्रीराममय झाला होता। श्रीरामनवमीनिमित्त छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट आणि अंबाबाई मंदिरातील श्रीराम मंदिराच्या वतीनं श्रीराम रथोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। फुले आणि विद्युत रोषणाईनं सजवलेल्या लाकडी रथामध्ये पितळी धातूत साकारलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती विराजमान केली होती। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रथाचं पूजन करण्यात आलं। पूजनानंतर अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळून रात्री 9 वाजता फुले आणि आकर्षक रोषणाईत पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथोत्सवाला प्रारंभ झाला। संभाजीराजे आणि मालोजीराजे छत्रपती यांनी जय श्रीरामचा जयघोष करत रथ ओढत नगर प्रदक्षिणेला सुरुवात केली। रथाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भाविकांनी मार्गावर रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यामुळं भाविकांमध्ये प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं होतं। रथोत्सवात श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय श्रीराम अशा जयघोषात मोठ्या संख्येनं रामभक्त सहभागी झाले होते। अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळून भाऊसिंगजी रोड, जुना राजवाडा, MLG हायस्कूल, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाद्वार रोड आदी मार्गावरून प्रदक्षिणा पूर्ण केली। रथ पुन्हा अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ आल्यानंतर या रथोत्सवाची सांगता झाली। 2.5 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या रथोत्सवामुळं सारा मार्ग श्रीराममय होऊन गेला होता। यावेळी छत्रपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रणाली इंगळे, महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी उपस्थित होते।
इचलकरंजीत श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत चिमुकल्यांनी केलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि भारत मातेच्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इचलकरंजीतील वसंत कॉलनी परिसरातल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या आरतीनंतर भक्तिमय वातावरणात शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी चिमुकल्यांनी केलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि भारत मातेच्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. वाद्यांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता. शोभायात्रेनंतर तांबेमाळ इथल्या मराठा मंडळ सांस्कृतिक हॉलमध्ये श्री तुळजाभवानी महिला भजनी मंडळाच्या वतीनं सुमधुर भजन संध्या कार्यक्रम झाला. यावेळी नाथ संस्थानचे अधिपती परमपूज्य बाळ महाराज यांनी उपस्थितांना हिंदू धर्माचं महत्त्व, परंपरा आणि संस्कृती याबाबत मार्गदर्शन केलं. भारतीताई चंगेडिया यांनी प्रबोधनपर विचार मांडत समाजातील महिलांची भूमिका अधोरेखित केली. प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग संघचालक भगतरामजी दौलतराम छाबडा यांनी समाज संघटन आणि राष्ट्रनिर्मिती याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रंगभूमीच्या संवर्धनासाठी नाट्यरसिकांच्या पाठबळाची गरज असल्याचं मत ज्येष्ठ कलाकार मिलिंद ओक यांनी व्यक्त केलं. ते शाश्वत प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते. शाश्वत प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ज्येष्ठ कलाकार मिलिंद ओक आणि आकाराम पाटील यांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत आणि रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. यावेळी बोलताना मिलिंद ओक यांनी रंगभूमीच्या संवर्धनासाठी तसंच विकासासाठी नाट्यरसिकांच्या पाठबळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. तर आकाराम पाटील यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम तात्काळ पूर्ण करून कलाकारांना कला सादर करण्यास उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी, जनता बाजारचे चेअरमन नाना उल्पे, अनंत जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, विकास कोल्हापुरे, प्रतिष्ठानचे संचालक संतोष परब, करण शिंदे, धवल पोवार, भगवानराव पोवार, हिदायत मणेर, प्रशांत कुलकर्णी, अमोल पानारी आदी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या कर्नाटकातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करत गडिंग्लज तालुक्यातील घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणलाय. आनंदा सुकटनवार असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे 5,32,713 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. गडिंग्लज तालुक्यात घरफोडी केलेला कर्नाटकातील रेकॉर्डवरील आरोपी आनंदा सुकटनवार हा गडिंग्लज संकेश्वर रोडवर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हिटणी फाट्यावर सापळा रचून कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगार आनंदा सुकटनवार याला अटक केली. त्याच्याकडून गडिंग्लज तालुक्यातील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीला आणत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे 5,23,713 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, विनायक चौगुले, सचिन जाधव, अनिकेत मोरे, सतीश जंगम, संजय पडवळ, संजय हुंबे, अरुण धनगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ संघात खेळण्यात आला. भर पावसात खेळण्यात आलेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळानं 2-0 अशा गोल फरकानं जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी खंडोबा तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ अ यांच्यात अंतिम सामना होणार आहे. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. सामन्याच्या 5व्या मिनिटाला पाटाकडीलच्या अमीन काझीरनं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
पूर्वार्धात हीच आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात खेळ सुरू असताना पावसानं हजेरी लावली. भर पावसात दोन्ही संघ चुरशीनं खेळत होते. सामन्याच्या 57व्या मिनिटाला पाटाकडील संघाच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं दिलेल्या पासवर अमीन काझीर यानं हेडद्वारे दुसरा गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. बालगोपालकडून ऋतुराज पाटील आणि फेला यांच्या 2 सोप्या संधी वाया गेल्या. अखेरपर्यंत 2-0 हीच आघाडी कायम राहिल्यानं पाटाकडील तालीम मंडळानं हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी 29 मार्च रोजी पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. कागल तालुक्यातील काळंबावाडी धरणग्रस्त वसाहतीत साईनाथ तसंच कागल तालुका शैक्षणिक आणि कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप धरणग्रस्तांनी केलाय. या संदर्भात आज धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं. यावेळी आवश्यक कागदपत्रांसह लेखी माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. कागलमधील काळंबावाडी धरणग्रस्त वसाहतीत काही व्यक्तींनी धरणग्रस्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत शाळा, समाज मंदिर, क्रीडांगण आणि इतर सार्वजनिक जागांवर ताबा मिळवल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केलाय. कागल तालुका शैक्षणिक आणि कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नाममात्र भाडेतत्वावर दीर्घकालीन करार करून जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय. कागदपत्रांमध्ये फेरफार करून जागेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही धरणग्रस्तांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 100हून अधिक धरणग्रस्तांनी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी धरणग्रस्त प्रतिनिधी आणि संबंधित क्रीडा मंडळाचे सचिव अतुल रामचंद्र जोशी यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत दोन्ही बाजूंची मतं ऐकून सर्व संबंधित कागदपत्र आणि लेखी म्हणणं सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर सुनावणी घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आमच्या हक्काची जमीन देणार नाही अशी तीव्र भावना धरणग्रस्त महिलांनी व्यक्त केल्या. सगळं खोटं बोलतोय, सगळं लबाड बोलतोय आणि आपलं तेच खरं करतोय. आणि कधी मोठेपणाने सांगितलं की आम्ही घेतलं मागं, मी बांधकाम करीत नाही. आणि आता इथं सांगतो की मी करणार बांधकाम, धमकी देतोय प्रत्येकाला. ह्याला म्हणतो नोकरी न काढीन, त्याला म्हणतो नोकरी न काढीन. ह्यो का आपल्या पद्धतीचे पैसे देतो, शासनाच पण पैसे देतात ना. आणि शासनाच्या जेव्हा पुनर्वसनाच्या जेव्हा ह्यो एवढा वर झाला नाही तर ह्याला बसायला खापरी नव्हती, काय बसायला घरला नव्हतं. आम्ही उठून गाडगी घेऊन आलेलं डोकं डोंबाऱ्याचे भीक मागता आणि ह्यो मग आयशी तर आम्हाला ह्यो सगळं लुबाडून झालाय पुनर्वसनाच्या माणसांचं काय म्हणतात. आता सरकार का सगळ्याचा एकट्याचाच आहे. आता आम्हाला आमची जागी द्यायची नाही, माझी देवस्थानाची जागी द्यायची नाही आणि त्याला तिथं आम्ही बांधू देणार नाही. काय बी होऊन दे तिथं, आमचा पराने गेला तरी चालेल, पण त्याला तिथं आम्ही बांधू देणार नाही. हां, त्याच्या हक्कासाठी आमची शाळा आम्हाला मंजूर होऊन आलेली, आम्ही त्याला दिली वापरायला. तिची शाळा चालू व्हायसाठी आमची घरं आम्ही भाड्यात दिली, शाळा भरायला 8वी 9वीची ती बी दिली. आणि शाळा बांधून होण्यासाठी आमच्या पोरासाठी शाळा होण्यासाठी आम्ही बांधाय दिली, ह्याला वापराय दिली. हे न त्याचा सगळा गैरकाबीज तो आपला सगळं वडीतच गेला. सगळ्याचं गोरगरिबांच्या पलाट गावून दे, कुणाचं काय गावून दे, नुसतं आपला लुटतच निघाला या. मग ह्याला आम्ही द्यायचं कशासाठी? हे कुठल्या धरणात गाडगी डुचकी घेऊन आला? वनवशी कोण आम्ही काय तो झाला वनवशी? दरम्यान धरणग्रस्तांना अंधारात ठेवून कागदपत्रांमध्ये फेरफार करत जमीन हडप केल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केलाय. कागल या ठिकाणी आमची वसाहत आहे. गेले 30 वर्ष आम्ही त्या वसाहतीमध्ये राहतोय. आम्ही काळंबावाडी धरणग्रस्त म्हणून आम्ही दुधंगा प्रकल्पातून विस्थापित झालेली ही लोक आहोत आणि आम्ही सगळ्या आमच्या घरादाराचा त्याग करून आम्ही 30 वर्ष कागल या काळंबावाडी धरणग्रस्त वसाहतीमध्ये राहत आहे. या ठिकाणी आम्ही आल्यानंतरनं कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक मंडळाचे सचिव आदरणीय अतुल जोशी साहेब यांनी या ठिकाणी सामाजिक कार्याच्या हेतूने प्रवेश केला. परंतु या व्यक्तीनं अक्षरशः म्हणजे आमच्या लोकांना अंधारात ठेवून आज आमच्या 386/1 या भूखंडामध्ये बेकायदेशीर काही भूखंड हडप केलेले आहेत आणि ते हडप केलेले आदेश कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक मंडळाच्या नावानं केलेले आहेत आणि यासाठी कुठल्याही गाववाल्यानं किंवा धरणग्रस्ताची त्याच्यावर सही नाही आहे.
त्याने आपल्या काही बगलबच्चांना हातामध्ये घेऊन काही सरकारी अधिकाऱ्यांचा वापर करून राजकीय लोकांना दिशाभूल करून हे सगळे आदेश प्राप्त केलेले आहेत आणि हे ज्यावेळी आमच्या धरणग्रस्त लोकांच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही उठाव चालू केला आणि गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर साहेब, मंत्री, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ साहेब, संभाजीदादा घाडगे साहेब यांनासुद्धा आम्ही धरणग्रस्तांच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं. योग्य न्याय न मिळाल्यास दूधगंगा धरणात जलसमाधी घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ते साहेब तुम्ही खरोखर शहानिशा करून वस्तुस्थिती पाहून या गोष्टीवर निर्णय करावा, अन्यथा जर तुम्ही हा निर्णय जर योग्य दिला नाही तर आम्ही सर्व धरणग्रस्त बांधव आम्ही सगळ्या घरादाराचा त्याग करणार आणि त्या दूधगंगा प्रकल्पामध्ये जाऊन आम्ही जलसमाधी घेणार आणि हे आदेश थांबवला पाहिजे, याची चौकशी लागली पाहिजे, कारण ही व्यक्ती दिशाभूल करत आहे. शाळेसाठी धरणग्रस्त वसाहतीत 10 गुंठे जागा देण्यात आली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्रीडांगणाचा वापर करण्यास परवानगी असल्याचं क्रीडा मंडळाचे सचिव अतुल जोशी यांनी सांगितलं. मंडळ माझ्या शाळेसाठी धरणग्रस्त वसाहत कागल येथे महाराष्ट्र शासनाने 10 गुंठे जागा इमारत बांधण्यासाठी प्रदान केली होती. त्यावर तिथल्या काही मोजक्या धरणग्रस्तांनी हायकोर्टला आणि महसूल कमिशनरांच्याकडे जाऊन विविध ठिकाणी तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांनी पुणे हायकोर्टमध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह झालेला आहे आणि हायकोर्टनं हे सांगितलेलं आहे की शाळा विथ क्रीडांगण ही देण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही ही बरोबर आहे आणि त्यामुळं प्रकल्पग्रस्ताचं कुठलंही नुकसान होत नाही. आमच्या शाळेमध्ये 600 विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत आणि हायकोर्टचे दोन्ही निकाल झालेले आहेत. ज्या क्रीडांगणासाठी तक्रार करतात ते सुद्धा हायकोर्टच्या आदेशानंच आम्हाला वापरण्यासाठी केवळ दिलेलं आहे, मालकी हक्कानं नाही. आणि त्यामुळं आता कलेक्टर साहेबांनी जी मिटिंग घेतली दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की आम्ही म्हणणं तुमचं लेखी स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही कागद बघून योग्य तो निर्णय घेऊ. यावेळी बबन पटकारे, प्रकाश राणे, राजू यादव, सुरेश साऊळ, बबन गुरव, तानाजी यादव, S.T. पाटील, सुनील माने यांच्यासह काळंबावाडी धरणग्रस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात आज सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. राधानगरी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वीटभट्टी व्यवसायासह आणि शेतकऱ्यांना फटका बसला. जिल्ह्यात काही ठिकाणी विजा पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान पुढील 3 दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. गेल्या 2-3 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय. हवामान विभागानं आज पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. सायंकाळी 5च्या सुमारास कोल्हापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. शहर आणि परिसरात तुरळक पाऊस झाला. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. फुलेवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं नारळाच्या झाडावर वीज कोसळली. राधानगरी तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. तासाभराच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेती पिकांवर त्याचा संमिश्र परिणाम दिसून आला. काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी काढणीस आलेल्या सूर्यफूल पिकांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं. भुईमुग पिकालाही काही प्रमाणात फटका बसला. वीटभट्ट्यांचंही नुकसान झालं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. जनावरांसाठी साठवलेली वैरण, लाकूड आणि गवऱ्या भिजल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम असून पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रविवार आणि सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. राधानगरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी पंचायत समिती राधानगरीच्या वतीनं दिव्यांग उन्नती अभियानाअंतर्गत 214 लाभार्थ्यांना आधुनिक साहित्य वाटप करण्यात आलं. या शिबिरात बॅटरी संच असलेल्या सायकली, व्हीलचेअर, ट्रायसायकल, कुबड्या, काठ्या, श्रवण यंत्रांसारखी अत्याधुनिक साधनं लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, सभापती R.Y. पाटील, उपसभापती अश्विनी चौगले यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जाग आणण्याकरता शाहू मिलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन. सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचा आंदोलनात सहभाग.
पंतप्रधान मोदींच्या संसदेतील त्या वक्तव्यानंतर जनतेत लॉकडाऊनची भीती, मात्र भारतात लॉकडाऊन लागणार नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांचं स्पष्टीकरण. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचं नियोजन, 33 ठिकाणी वाहन पार्किंगची करण्यात आली व्यवस्था. कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, काही ठिकाणी विजा कोसळल्या. आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाला नमवून पाटाकडील तालीम मंडळ अंतिम फेरीत. रविवारी पाटाकडील आणि खंडोबा तालीम यांच्यात विजेतेपदासाठी लढत. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.